हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोळीन बाय समू. गाईज, व्हिडिओची सुरुवात घरातून निघाल्यापासून करत आहे. आता मी ठाण्यामधील एकविराईच्या मंदिरात जात आहे माझ्या वाढदिवसानिमित्त. तर त्याच्यानंतर पुढे काय काय होणार आहे ते तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण बघा. आता मी मंदिरात पोचलेली आहे आणि आता मी ओटी घेत आहे. आता गाईज, मी ओटी घेतलेली आहे. आता चला दर्शन करूया. गाईस, तुम्ही बघू शकतो आमच्या एकविराईचं दर्शन करून मी आता आलेली आहे धोबियाळीमध्ये, म्हणजे माझ्या जुन्या घरी. आणि आज कसं इलेक्शन असल्यामुळे मला काही जास्त दाखवता नाही आलं. तुम्हाला जेवढं पॉसिबल होतं मला मी तेवढं दाखवण्यात आलेलं आहे. स्वतः पूर्ण बघा व्हिडिओ. इकडे तुम्ही बघू शकता, इथे आमच्या एरियातला महिला मंडळ बसलेला आहे एका ठिकाणी. तिकडे माझी मम्मी पण आहे, आमचे नेबर्स. आणि जयश्रीने दिलेलं मला हे चॉकलेट थँक्यू. आणि तिने मला सोबत मॅगी देखील खायला दिलेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच जयश्री. सो गाईज, आता मी निघालेली आहे हिरानंदानीला. माझा एक फ्रेंड येऊन भेटणार आहे ॲक्च्युली. मी नागच्यावरती आलेली आहे आणि आता आपण बघूया की बस आता किती वेळ लागतो येते, कारण मिनिटाला तर बस असतातच, मिनिटाला बस असतात. पण आहे ना, अजून वेळ झाला, अजून आली नाही आहे गाडी. बघूया. नाही चाले अजूनपर्यंत गाईज. आणि इकडे बघू शकतो आणि जाऊ शकेल ना, जाऊ शकेल ना गाईज. मी जस्ट आता हिरानंदानीला आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हिरानंदानीचं गार्डन. आणि ना, मला याचे यायला नाही ते एक दीड तास नाही, पण अर्धा तास झाला, कारण की बस एकही नव्हती. शेवटी मग बस बघा. हा आहे हिरानंदानीचं गार्डन गाईज. आहे हिरानंदानी इस्टेट. सो गाईज, आता ना मी गार्डन फिरते ना, मला एवढं प्रचंड आवडलेलं आहे ना गार्डन, कारण की एवढी शांतता आहे ना इथे. आणि ना एकदम शांत पण मस्त असं आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही बघू शकता, एकीकडे हिरवळ, एकीकडे हिरानंदानी सिटी. म्हणजे असं चांगलं कॉम्बिनेशन आहे आणि मला खूप आवडलं. सो काहीच आहे ना, मला ना एक आज वाढदिवस आहे माझा. पण आहे ना, मला ना 2 वर्षा अगोदर म्हणजे ऑफिसमध्ये ना बर्थडे सेलिब्रेट झालेला ना, आज तो आठवतो. कारण की ना, तो जो बड्डे आहे ना, तो म्हणजे माझा चांगल्या पद्धतीने एन्जॉय झालेला आहे फ्रेंड्ससोबत. कारण की फॅमिली पण छान मस्तपैकी करते. पण आहे ना, ऑफिसमध्ये जो बड्डे झालेला ना, त्याच्यानंतर आहे ना, मी असं मोठा बड्डे कधी केलाच नाही. आणि ना, काल देखील एक आहे ना, आम्ही केक कापलेला. म्हणजे माझ्या फ्रेंड्सने ना हे केलेलं की कन्व्हिन्स केलेलं की तू ये म्हणून, समू तू ये म्हणून असे सगळे बोलत होते. आणि ना, मी गेली मी ऑफिसला आणि ऑफिसच्या वेळी मी केक कापलाय. तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. birthday to you. Happy birthday to you. Your day, dear. Happy birthday to you. May God bless you. सो गाईज, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल तर कशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी असेच आम्ही 5-6 जणांचा ग्रुप होता. त्यातली एक मुलगी होती ना, तर ती तर लवकरच गेलेली. तर आणि हे जे माझे सगळे जे फ्रेंड्स होते ना, ते लांबून येणारे. आणि आय विल ॲप्रिशिएट की त्यांनी माझ्यासाठी थोडासा वेळ काढला, थोडासा नाही ते जास्तच वेळ काढला आणि माझा बर्थडे सेलिब्रेट केला. हे माझ्या प्रिव्हियस ऑफिसमधले फ्रेंड्स होते. तर आणि आज कसं सुट्टी टाकलेली होती मी. तर चला, कॉर्पोरेट लाईफ ही अशीच असते बघायला गेलं तर. कधी हसत, कधी खेळत, तर कधी प्रेशर असेल तर रडायला पण येतं. तर ओके, ऑफिसची मी भरपूर वार्ता केली. तर आता माझा एक फ्रेंड आलेला आहे, आपण त्याला भेटूया आणि मग आपण पुढे जाऊया. हाय आरती. लयच उशीर केलायस तू. बोला. व्हॉट? सॉरी फॉर व्हॉट आरती?
घरात काम होतं, घरात सर्वांचीच कामं असतात. मला कोण मुला समोर काम करतात. पोऱ्याला दाखव, पोऱ्या कुठं आहे? अगं एवढा वरती नाही, खाली रियांश काय कर, काय बोल, मावशीला सपोर्ट करा. कुठे आलो होता आपण? तू आता मला ठाण्याला आणलं ना, तुला मोबाईल खराब आहे तर हा मग कसं सांग. आपल्या माझ्या मैत्रिणीचा मोबाईल रिपेअर करण्यासाठी मला तिने ठाण्याला आणलं, कापूर बावडीवरून. माझे फ्रेंड्स देखील गेलेले होते, त्यांना लाज वाटत होती म्हणून मी काही घेतलं नाही त्यांना. आणि आता घरी जायला मला एवढा उशीर झालेला ना, आता मी निघालेली आहे. आणि त्यावेळी 6:15 झालेत आणि मी आत्ता कशिलीला पोचलेली आहे. आज उशीर झालाय. सो आता बघूया आता काय reaction. घरी आता केक वगैरे कापणार होता आम्ही माझ्या बड्डेचा. तर आता व्हिडिओ बघा तुम्ही. सो चलो मेरे साथ. थँक यू सो मच आरती फॉर अ ब्युटिफुल गिफ्ट.